सध्या मानवी चुकांमुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे, ज्याचा परिणाम सर्व घटकावर होत आहे. सध्या निसर्गानं बदललेलं स्वरूप पाहिलं तर लक्षात येतं, आज सर्वत्र उदासीनता दिसून येत आहे. कारण आजच्या स्मार्ट दुनियेत रिअल जगण्यासाठी कुणालाही वेळ नाही. त्यामुळं गणपत व्यास यांचा वसुंधरेच्या ऋणात हा कविता संग्रह नव्या पिढीसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास इंदापूर येथील वृक्षमित्र तथा समाजसेवक मुकुंद शहा यांनी व्यक्त केला. मुकुंद शहा हे अंबाजोगाई येथे गणपत व्यास लिखित वसुंधरेच्या ऋणात या कविता संग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाळे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून इंदापूर येथील वृक्षमित्र तथा समाजसेवक मुकुंद शहा, इंदापूर येथील माजी नगराध्यक्षा अंकिताताई शहा आदी मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर कविवर्य गणपत व्यास व सौ विजया लक्ष्मी व्यास उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळी बोलताना मुकुंद शहा म्हणाले की आमच्या कुटुंबात वसुंधरेचं वातावरण असून वाढ वडिलांपासून वृक्ष लागवड आणि संगोपन हा कार्यक्रम सुरू आहे. मी डॉक्टर अविनाश पौळ व रघुनाथ सर यांच्या संकल्पनेतून शहा नर्सरीचा उदय झाला. या नर्सरीतून प्रत्येकाला झाड मोफत दिलं जातं. वेगवेगळ्या जातीची देशी झाडं दिली जातात. हे झाड देत असताना झाड नेणाऱ्यांकडून शपथपत्र लिहून घेतलं जातं, ज्यातून झाड जगवणं हीच त्यामागची संकल्पना आहे. जवळपास 4 लाख रोपं आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहेत. इंदापूर महाविद्यालय व शाळा परिसरात जवळपास 17 ते 18 हजार झाडं लावण्यात आलेली आहेत. प्रत्येकाने देशी झाडं लावली पाहिजेत. त्याचा दूरगामी परिणाम हा दिसून येतो. कोरोनाच्या काळात आपण सारं अनुभवलं आहे. सध्या कडुलिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आहे. प्रत्येकानं झाड लावण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली पाहिजे. निसर्गाचा असमतोल आता निर्माण झाला आहे, ज्याचा परिणाम आज पाऊस वेळेवर येत नाही. आला तर मोठ्या प्रमाणावर येतो, शिवाय यातून नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. झाडासोबतच देशी गायी जतन करण्याची गरज आहे. मी स्वतः 150 देशी गायी सांभाळ करतोय. देशी वाण टिकलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. स्वयंस्फूर्तीनं आम्ही हे काम करत आहोत. प्रत्येकानं एक झाड वर्षाकाठी लावायचं आहे आणि ते वाढतंय का हे पाहण्याची गरज आहे. गणपत व्यास सरांनी आमच्या नर्सरीला भेट देऊन कौतुक केलं. त्यांना सुद्धा वृक्ष संवर्धनाची गोडी आणि तळमळ आहे. म्हणूनच त्यांनी एक सामाजिक कृतज्ञता म्हणून वसुंधरेच्या ऋणात हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. ह्या पुस्तकाच्या माध्यमातून हवामान बदल होण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. हा कविता संग्रह पुढच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचं मुकुंद शहा यांनी सांगितलं. यावेळी बोलताना योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाळे म्हणाले की पर्यावरणाचा ऱ्हास हा औद्योगिक क्षेत्रामुळे झाला आहे. मोठ्या प्रमाणात हवामान बदल झाल्यानं सारं काही बदलून गेलं आहे. अशा काळात वृक्ष लागवड गरजेची असताना याबाबत कोणीही सकारात्मक दिसत नाही. त्यामुळं तरुण पिढीला आपलं आव्हान आहे की आपला परिसर आणि घर हे चांगलं आणि शुद्ध ठेवायचं असेल तर प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे. निसर्गाचा होत चाललेला ऱ्हास यामुळं पुढच्या पिढीला मोठा त्रास होणार आहे. गंभीर परिस्थिती उद्भवणार आहे. त्याचा विचार गांभीर्यानं करण्याची गरज आहे. पुढच्या पिढीचे संचित आपण संपवत आहोत का याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. गणपत व्यास सरांनी खूप अभ्यासपूर्ण आणि समाजभान राखून कवितेच्या माध्यमातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा कविता संग्रह नक्कीच परिवर्तनासाठी महत्वाचा धागा ठरणार आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक गणपत व्यास गुरुजी यांनी केलं. या कविता संग्रहाची प्रस्तावना प्राध्यापक डॉक्टर शैलजा बरुरे यांनी केली. संचलन संतोष तोरंबेकर तर आभार प्रदर्शन प्रशांत गणपत व्यास यांनी केलं. यावेळी सौ अंकिताताई शहा, सौ मंजुषा व्यास, प्राध्यापक SP कुलकर्णी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहर व परिसरातील असंख्य साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, सेवानिवृत्त प्राचार्या वनमालाताई रेड्डी यांच्यासह प्राध्यापक
प्राचार्य, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दरम्यान या काव्य संग्रहाच्या प्रकाशन समारंभात अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दूरदृष्टीतून शहर विकासाची योजना राबवत अंबाजोगाई शहर हे स्वच्छतेच्या बाबतीत फीडबॅकमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम आल्यानं त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आला. तर गणपत व्यास गुरुजी यांची अंबाजोगाई नगर परिषदेचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड झाल्यानंतर प्राध्यापक एस पी कुलकर्णी, संतोष तोरंबेकर, वैभव चौसाळकर व इतरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वार्ता यूट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड.